नमस्कार श्रोते हो. जगजागरमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ जो बनवायचा दृष्टिकोन आहे, तो कालच्या झालेल्या दुर्घटनेसंदर्भात. दुर्घटना होता होता वाचली. साधारण ज्यावेळी प्रवास सुरू असतो, आपल्या अवतीभोवती अनेक वाहनं असतात. कालच्या प्रवासात आम्ही जसं मनोर सोडलं, काही आर्मीचे ट्रक आम्हाला दिसले. आम्ही सॅल्यूट केलं, जय हिंद केलं. त्यांनी आम्हाला जय हिंद केलं. आम्ही आनंदात चाललेले. मी, माझे मित्र जे ड्रायव्हिंग करत होते इंतेखाब, अक्षय आमचा टेक्निशियन, खूप आनंदात आम्ही चाललो होतो. अचानक हलोली सोडल्यानंतर एका फ्लायओव्हरवरती, साधारण बोटच्या फ्लायओव्हरवरती एका ट्रकमधून सिमेंटचे ब्लॉक पडले. आता प्रसंगावधान राखून इंतेखाब भाईनी ती गाडी बाजूला केली, पण तो सिमेंटचा ब्लॉक गाडी खाली अडकला. भरधाव गाड्या मागे चालू होत्या. एका बाजूला इंतेखाबनी ती दगडं बाजूला सारवायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूला मी ट्रॅफिक कंट्रोल करत होतो, कारण मोठा अपघात होण्याची शक्यता होती. गाडी आमची रस्त्यात उभी होती. हे सर्व करताना पोलिसांना पूर्वसूचना पण दिल्या. क्षमा असावी, पूर्वसूचना म्हणता येणार नाही, ते झाल्यानंतर घटनेची सूचना दिली की अशी अशी घटना झाली आणि गाडीचे नंबर दिले. पण ही खरी काळजी ज्याने माल भरला त्या गाडीमध्ये त्याने घ्यायला हवी होती. त्याने ही काळजी घ्यायला हवी होती की ते सिमेंटचे ब्लॉक याच्यावरती एखादी ताडपत्री टाकणं, किंवा त्याने ते बांधून घ्यायला हवे होते, किंवा काहीतरी कमी माल भरायला हवा होता. तो माल वरती अक्षरशः लेवलच्या वरती होता. म्हणजे जो ट्रकचा डक्ट बनवलेला असतो त्याच्यावरती होता. आता याचं दुसरं कारण असं की गाड्या जेव्हा रस्त्यात जातात, अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये अचानक खड्डे असतात. कदाचित त्या खड्ड्यामध्ये ती गाडी आपटली असावी, पण शेवटी दुर्घटना ही दुर्घटना असते, कारण काही असो. त्यामुळे रस्ते बनवणाऱ्यांनी ती काळजी घेणं आवश्यक आहे. गाडी लोड करणाऱ्यांनी गाडी लोड करताना ओव्हरलोड होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. ड्रायव्हर लोकांनी आपला माल लोडेड आहे ते एका रेंजमध्ये, लेनमध्ये चालणं आवश्यक आहे. तर ह्या गोष्टी वाहतूक चालवताना खूप आवश्यक आहे. आजच्या जगजागरमध्ये हा व्हिडिओ मी आपल्यासाठी सादर करत आहे. धन्यवाद.